श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. उद्या 10 मे शुक्रवार. उद्या आहे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. उद्या या 3.5 मुहूर्तापैकी या शुभ मुहूर्ताला अक्षय तृतीयेला राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे की त्याने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य राहील, अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या दान केल्याने तुमचे आयुष्य बदलून जाणार आहे, त्या मागची सर्व पीडा निघून जाणार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या ग्रहांचा आणि या दानाचा कुठे ना कुठे तर संबंध असतोच. मग आता पाहूया आपण अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण दान केल्याने आपले आयुष्य बदलून जाणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीयेला दान केल्याने भविष्यात आनंद येतो, नशीब बळकट होते. चला जाणून घेऊया राशीनुसार काय दान करावे. एखादी गोष्ट साध्य करण्याची इच्छा माणसाला कृती करण्यास प्रवृत्त करते आणि ही प्रेरणा मिळाल्यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती योग्य दिशेने कार्य करते तेव्हा त्याचे नशीब आकार घेऊ लागते. अक्षय तृतीया हा सण सौभाग्य घडवण्याचा शुभ पर्व आहे. या सणात एकीकडे कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्राचीन परंपरेनुसार महिला सोने, धातू इत्यादी खरेदी करून लक्ष्मीच्या रूपात घरात ठेवतात. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रथेनुसार पाण्याची भांडी, छत्री आणि पंखे दान केले जातात. विशेषतः जव आणि तांदूळ या दिवशी दान केले जाते. अक्षय तृतीयेचा संबंध चंद्राशी असल्याने या दिवशी सर्वप्रथम पितृकर्म करावे हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. या दिवशी पितरांसाठी जेवढे करता येईल तेवढे तुम्ही करा, त्यामुळे तुम्हाला त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळतील. या दिवशी पूर्वजांना त्यांच्या पूर्वजांच्या कर्माचे 1000 पट फळ मिळते असे म्हणले जाते. या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे आणि स्नान करताना पवित्र नदीचे पाणी आणि तांदूळ पाण्यात अर्पण करावे. बघा, दान खूप महत्त्वाचे आहे, कारण या सणाच्या शुभ मुहूर्तावर सामान्य माणसाने आपल्या राशीनुसार दान केल्यास त्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढते आणि जे ग्रहांचे अडथळे असतात तेही दूर होण्यास मदत होते. त्यात आपण राशीनुसार दान सहसा केव्हाही केले जाऊ शकते, परंतु सणाच्या दिवशी दान केल्याने त्या सणाची ऊर्जा मिळते आणि ते दान अक्षय्य बनवते. तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, ते संकटे आहेत, या दान केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे नष्ट होतात. तर बघूया 12 राशींनुसार तुम्ही काय दान करायला हवे आहे. मेष राशी. अक्षय तृतीयेला दान करायला फार महत्त्व असून मेष राशीच्या लोकांनी जव, तांदूळ आणि गहू शक्यतो दान करावे. हे दान केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊन आयुष्यात पितरांचे जे तुम्हाला त्रास आहे तो पूर्ण दूर होण्यास मदत होईल. पुढची राशी आहे वृषभ राशी. अक्षय तृतीयेला वृषभ राशीच्या व्यक्तींनी उन्हाळी फळे, पाणी आणि दूध यांनी भरलेले भांडे दान करा. यामुळे सुख समृद्धी नांदेल आणि तुमचे आयुष्य आनंदी होईल. पुढची राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या व्यक्तींनी अक्षय तृतीयेच्या दिवशी काकडी आणि हिरवी मूग डाळ दान करावी. काकडी आणि हिरवी मूग डाळ दान करावी. यामुळे काय होईल, तुमच्या आयुष्यात सुख सौभाग्याची प्राप्ती होईल आणि तुमचे जीवन आनंदी होण्यास मदत होईल. पुढची राशी आहे कर्क राशी. अक्षय तृतीयेच्या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी पाणी, दूध आणि साखरेने भरलेले भांडे दान करा. बघा, पाणी, दूध आणि साखरेने भरलेले भांडे दान करा. यामुळे तुमच्या घरात भरभराट होईल आणि तुमच्या आयुष्यातही भरभराट होईल. कुठल्याही गोष्टीची तुम्हाला कमतरता राहणार नाही. पुढची राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी सत्तू, जव आणि गहू याचे दान करावे. या दानामुळे तुम्हाला सुख समृद्धीची कमतरता कसलीच भासणार नाही आणि तुमच्या आयुष्यातील पैशाबाबतच्या अडचणी आहेत त्या सर्व दूर होण्यास मदत होईल. पुढची राशी आहे कन्या राशी. अक्षय तृतीयेला कन्या राशीच्या व्यक्तींनी काकडी आणि टरबूज दान करा. यामुळे काय होईल, अक्षय तृतीयेला तुमच्या आयुष्यातले केलेले जे दान आहे ते लाभदायक ठरेल व तुमचे आयुष्य सुखाने, समृद्धीने भरभरून जाईल. बघा, त्यांना काकडी आणि टरबूज दान करायचे आहे कन्या राशीच्या व्यक्तींनी. आता पाहूया पुढची रास. पुढची रास आहे तूळ रास.
तूळ राशीच्या व्यक्तींनी कामगारांना किंवा पादचाऱ्यांसाठी पाणी किंवा सरबत दान करावे. पाणी दान करणे हे खूप पुण्याचे काम आहे. एखाद्याचा पाणी देऊन आत्मा शांत करणे, पाणी पाजून त्याचा आत्मा शांत करणे खूप चांगली गोष्ट आहे. याचे आपल्याला 100 पटीने पुण्य लाभते. तर तूळ राशीच्या व्यक्तींनी सरबत आणि पाणी याचे दान करावे. पुढची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी गरीब व्यक्तीला छत्री, पंखा, फळे इत्यादी दान करावे. अक्षय तृतीयेला दान करण्याचे महत्त्व असून या दानामुळे अक्षय लाभ होईल. चला तर मग पाहूया पुढची राशी धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींनी अक्षय तृतीयेला बेसन, हरभरा डाळ, हंगामी फळे इत्यादी दान करावे. बघा, बेसन, हरभरा डाळ, हंगामी फळे इत्यादी दान करावे. कुटुंबात अक्षय लाभासोबत सुख समृद्धीची नांदी राहील. पुढची राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या लोकांनी काय दान करावे? मकर राशीच्या लोकांनी पाणी, दूध आणि मिठाईचे दान करावे. बघा, पाणी, दूध आणि मिठाईचे दान करावे. यामुळे सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होईल आणि तुमची जी 7.5 आता संपत आलेली आहे ती जाता जाता तुम्हाला खूप चांगले फळ देऊन जाईल. पुढची राशी आहे कुंभ राशी. अक्षय तृतीयेला पाणी, हंगामी फळे आणि गहू यांनी भरलेले भांडे दान करा. बघा, कुंभ राशीच्या व्यक्तींनी अक्षय तृतीयेला पाणी, हंगामी फळे आणि गहू यांनी भरलेले भांडे दान करा. यामुळे तुमच्या घरातही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही आणि लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. पुढची आणि राशीचक्रातील सगळ्यात शेवटची रास आहे मीन राशी. मीन राशीच्या व्यक्तींनी हळदीची पेस्ट बनवा. बेसन, सत्तूचे पीठ आणि धार्मिक पुस्तकांचे दान करा. बघा, हळदीची पेस्ट, बेसन, सत्तूचे पीठ आणि धार्मिक पुस्तकांचे दान करा. हे दान केल्याने कसलीही तुमच्या आयुष्यात कमतरता भासणार नाही. सर्व राशींसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. सर्वांनी मनापासून आणि मनोभावे हे जे उपाय सांगितलेले आहेत ते केल्या, जे दान तुम्हाला सांगितलेले आहे प्रत्येक राशीनुसार हे केल्यास तुमच्या आयुष्यामधली सर्व अडचणी, संकटे दूर होतील व तुमचे आयुष्य सुख, समृद्धी, समाधानाने नांदेल. सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली, हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली, कुणाला काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.